माझा मुलगा बरोबर मला मी काय सांगू माझ्या वाईफला. हा एका पित्याचा टाहो आहे. रात्री जन्मलेल्या बाळाचा पहाटे रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृत्यू झाला. आता बाळाच्या आईला काय सांगायचं असा प्रश्न या पित्याला पडलाय. ही घटना घडली आहे अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात अर्थात डफरीन रुग्णालयाच्या NICU वॉर्डमध्ये. नवजात बालकांच्या या वॉर्डमध्ये आग लागली आणि यामध्ये 3 बालकांचा मृत्यू झालाय. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. आपण पाहताय आपलं महानगर लाईव्ह. अमरावतीतील जिल्हा स्त्री रुग्णालय अर्थात डफरीन रुग्णालयाच्या NICU वॉर्डमध्ये आज पहाटे 3:30च्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत बालकांच्या कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. आम्हाला शेवटपर्यंत काहीच सांगण्यात आलं नाही, आमचं बाळ कसं आहे याची माहितीही दिली नाही, आता आमचा मुलगा गेलाय, न्याय कोणाकडे मागायचा असा संतप्त सवाल मृत बालकाचे वडील स्वप्नील बोरगे यांनी उपस्थित केला. सगळेजण असेच विचारत आहेत. सगळे माझा मुलगा बरोबर मला मी काय सांगू माझ्या वाईफला. आम्ही एवढी मेहनत केली, 4 महिन्याने सोनोग्राफी केली, मेहनत करू 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 असं झालं आमच्यासोबत. याईनं असं केलं आमच्यासोबत. मला सकाळी 7 वाजता माहीत पडलं, पण मला डोळ्यासमोर आग लागली म्हणून 3 वाजता मला डोळ्यासमोर आग लागली आहे. मी खाली होतो, त्याचा कल्लाबाजार चालू होता. मी झोपलोच नाही खुशीनं. माझा मुलगा झाला तर मला खुशी होती, खूप खुशी होती का चला बा सकाळी उठून. मग रात्री झाली होती, ते हकलून देते बाहेर झोपाले 12च्या नंतर. तर रात्री झाली होती, तिला काही खाल्लं नव्हतं. डिलिव्हरी झाल्यावर तिला केळं वगैरे होते, पण केळं वगैरे तिला चालत नाही. मग मी म्हटलं चाय मग सकाळी चायचं दुकान खोलते, मग चला बा चाय घेऊन जातो म्हटलं, असं सांगितलं. अरे माझ्या वाईफला माहीत बी नाही काय आता ते कशी करून माहीत नाही. सोमवारी पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाला. आग लागली. ही आग झपाट्यानं पसरली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी असलेल्या बालकांना सुरक्षितपणे हलवण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये 2 परिचारिका सुद्धा जखमी झाल्याची माहिती आहे. या ठिकाणी एकूण 3 नवजात शिशु अतिदक्षता कक्ष आहे. या 3 कक्षांमध्ये प्रत्येकी 13 अशी 39 नवजात बालकांवर उपचार करण्याची क्षमता आहे. त्यापैकी एका कक्षाला आग लागली. या कक्षात 9 बालकांवर उपचार सुरू होते. या भीषण दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली. रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. पाहणीनंतर वानखेडे यांनी रुग्णालयातील व्हेंटिलेटर मशिनरी आणि इतर उपकरणांच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. काही यंत्रसामग्री निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. या घटनेवरून खासदार बळवंत वानखेडे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. आरोग्यमंत्री येतील आणि ते घोषणा करून जातील, त्यांचं चौकशी सांगतील. पुन्हा अजून दुसरी कोणती त्यांचं नाव आपल्याला माहीत नसेल ते चौकशी सांगतील. त्या चौकशीच्या फेऱ्यात या लोकांचा जो नुकसान झालं, या लोकांना काय, ही जी मुलं आज दगावली त्या मुलांचं काय, त्याच्या वडिलांना, त्यांचे जे आई वडील आहे त्यांना काय, हा प्रश्न अनुत्तरित राहते. म्हणून येतील, घोषणा देतील. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आरोग्य प्रशासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच दिलेत. या घटनेतील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलंय. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी तातडीनं अमरावती येथे भेट दिली. दरम्यान मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल. जखमी बालकांवर उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र प्रश्न हा आहे की रुग्णालयात अशा आगीच्या घटना घडतातच कशा? रुग्णालयात आग लागण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे. दुर्घटना घडते, चौकशी होते, अहवाल येतो, शिफारसी सुचवल्या जातात, त्यानंतर पुढं काय कोणाला काहीच कळत नाही. पुढे दुसरी दुर्घटना होते. अशा घटनांमधून यंत्रणा अजिबात धडा घेत नाही. कुणालाही रुग्णांच्या जीवाचं मोल नाही असं लक्षात येत आहे. 3 बालकांच्या मृत्यूनंतर तरी यंत्रणा जागी होणार का, हा खरा सवाल आहे. या संबंधीच्या अधिक बातम्या तुम्हाला आपलं महानगर.com वरती वाचता येतील. त्यासोबतच या संबंधीचे अधिक व्हिडिओ तुम्ही आपलं महानगर लाईव्ह या आमच्या YouTube चॅनलवरती पाहू शकता.
जर यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.